गीता अध्याय 16 श्लोक 14. असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी. असौ मया हतः शत्रुर. हतश विसर्गाचा श म्हणायचा. शत्रुर शवर आघात, त्रुवर पण आघात. हनिष्ये नीवर आघात. चापरानपि ईश्वरोऽहमहं अनुस्वाराचा म रो वाढवायचा आहे, अवग्रह आहे पुढे म्हणून. ई दीर्घ आहे त्यामुळे आघात येत नाही. ईश्वरोऽहमहं भोगी गी पण दीर्घ आहे. सिद्धोऽहं सीवर आघात घ्यायचा, सीला जोडून द म्हणायचा सिद्ध. आणि मग धो वाढवायचा आहे, अवग्रह आहे म्हणून. आणि ह वरच्या अनुस्वाराचा म. सिद्धोहम बलवान सुखी. वा पूर्ण म्हणून अर्धा न म्हणायचा. सुखीचा खी दीर्घ आहे. असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि 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 ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी. 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 असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी. संधी विग्रह. असौ मया हतः शत्रुः हनिष्ये च अपरान् अपि ईश्वरः अहं भोगी सिद्धः अहं बलवान सुखी. असौ म्हणजे हा, मया म्हणजे माझ्याकडून, हतः म्हणजे मारला गेला, शत्रुः म्हणजे शत्रू, हनिष्ये म्हणजे मारीन, च म्हणजे आणि, अपरान म्हणजे दुसऱ्या, अपि म्हणजे सुद्धा, ईश्वरः म्हणजे ईश्वर, अहम म्हणजे मी, अहम म्हणजे मी, भोगी म्हणजे भोग घेईन, भोग घेणारा, सिद्धः म्हणजे सर्व सिद्धींनी युक्त असा, अहम म्हणजे मी, बलवान म्हणजे बलवान, सुखी म्हणजे सुखी. अन्वय. असौ शत्रुः मया हतः च अपरान् अपि अहं हनिष्ये अहम ईश्वरः भोगी अहम सिद्धः बलवान सुखी अस्मि. हा शत्रू आज माझ्याकडून मारला गेला आणि उद्या दुसऱ्या शत्रूला मी ठार करीन. मी ईश्वर आहे, मीच ऐश्वर्य भोगणार, मी सिद्ध आहे आणि मीच बलवान आहे, मीच सुखी आहे, असा विचार आसुरी वृत्तीच्या लोकांच्या मनामध्ये चालू असतो. या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की आसुरी वृत्तीच्या लोकांच्या मनामध्ये कशा प्रकारचे आसुरी विचार चालू असतात. त्यांना सगळं जगच खरं तर स्वतःचं शत्रू वाटत असतं आणि त्यामुळे आज मी ह्या शत्रूला नामोहरम केलं, उद्या त्या शत्रूला नामोहरम करीन, म्हणजे त्यांच्या मनामध्ये सतत
खुमखुमी असते, की आपण दुसऱ्याला कमी कसं करू किंवा दुसऱ्याचा निपात कसा करू, हेच विचार त्यांच्या मनामध्ये चालू असतात. आणि जगाला शत्रू मानल्यामुळे ते कुणाचा चांगला विचार करू शकत नाहीत. दुसऱ्याबद्दल सतत मनामध्ये असूया, द्वेष, शत्रुभाव त्यांच्या मनामध्ये जागृत असतो. जगाला शत्रू मानल्यामुळे प्रत्येक शत्रूला नामोहरम करण्यामध्येच स्वतःचा पुरुषार्थ आहे असं त्यांना वाटत असतं. ईश्वर वगैरे कुणी आहे आणि दुसऱ्याला त्रास दिल्याचं पाप तो ईश्वर आपल्याला देईल अशा प्रकारची कुठलीही भीती त्यांच्या मनामध्ये नसते. त्यांना असं वाटत असतं, सर्व शक्तिमान ईश्वर मी स्वतःच आहे, मी कशाला कुणाला घाबरावं. जे काही आहे माझ्याकडे त्या सगळ्याचा उपभोग मी एकटा घेईन. कुटुंबाचं ऋण, आईवडिलांचं ऋण, समाजाचं ऋण हे काहीही त्यांना पटत नाही. त्यांना असं वाटत असतं, मी कमावणार, मीच उपभोगणार आणि मीच त्याचं रक्षण करणार, अशा प्रकारचे विचार असतात. आणि त्यांना असं वाटत असतं की आपल्याकडे असलेलं धन, ऐश्वर्य ह्याचा दुसऱ्याला लोभ सुटतो आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या जगाला ते स्वतःचा शत्रू मानतात. त्यांचे स्वतःबद्दल सुद्धा अनेक वेगवेगळे ग्रह असतात. त्यांना असं वाटत असतं की मीच ईश्वर आहे, मी सांगीन ते सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. ते स्वतः कुणाचंही ऐकत नाहीत, पण त्यांना मात्र सगळ्यांना स्वतःच्या आधिपत्याखाली ठेवायला आवडतं. त्यांना असं वाटत असतं की जे जे चांगले भोग आहेत ते केवळ माझ्याचकडे असले पाहिजेत. मीच सिद्ध आहे, एक्सपर्ट आहे सगळ्या गोष्टींमध्ये, मला सगळं येतं, मला कुणी काहीही शिकवू नका, अशा प्रकारची त्यांची वृत्ती असते. बलवान कोण आहे तर मी आहे. अनेक बॉडीगार्ड्स स्वतःबरोबर घेऊन फिरत असतात आणि त्यांच्या बलाच्या सामर्थ्यावर स्वतःलाच ते बलवान समजत असतात आणि मी एकटा सुखी आहे, बाकीचे सगळे दुःखात आहेत असं त्यांना वाटत असतं. स्वतःच्या बाबतीत असलेले हे विविध ग्रह आसुरी लोक करून घेत असतात स्वतःच्याच बाबतीमध्ये. खरं तर याच्या विरुद्ध वृत्ती असणं ही भक्तीची लक्षणं सांगितलेली आहेत. भक्त जो आहे तो अजात शत्रू असतो, त्याला कुणाचंही शत्रुत्व नसतं, सगळ्यांशीच तो मैत्रीपूर्ण व्यवहार करत असतो. ईश्वराला मानतो, ईश्वर म्हणून कुणीतरी शक्ती आहे आणि तुम्ही जर दुष्कृत्य केलं तर त्याचं शासन ईश्वर करतो, अशी भक्ताची पक्की श्रद्धा असते. त्याचप्रमाणे भोग जे आहेत ते भोग घेणं वाईट नाही, पण त्यागी वृत्तीतून भोग घ्यावा. आधी दुसऱ्याला द्यावं आणि मग आपण ग्रहण करावं, अशी भक्ताची वृत्ती असते. सिद्धी पण असायला हरकत नाहीत, भक्ताकडे पण अनेक सिद्धी असतात, पण त्या सिद्धींशी तो भक्त चिकटलेला नसतो. केवळ मीच सिद्ध आहे असं वाटणं ही आसुरी वृत्ती आहे. सिद्धी मिळवायच्या आहेत, विद्या आणि 64 कला आत्मसात करा असं समर्थांनी म्हटलेलं आहे. फक्त त्या आत्मसात करून नंतर त्याचा अहंकार घालवून टाका. इथे आसुरी वृत्तीचं द्योतक काय आहे तर सिद्धी आहेत आणि त्या सिद्धी असलेला मी एकटाच आहे, म्हणजे त्या सिद्धींशी सुद्धा त्याचा मी जोडला गेलेला आहे, ही आसुरी वृत्ती आहे. त्याचप्रमाणे भगवंताचा भक्त जो असतो तो भगवंताला बलवान मानतो. भगवंताकडे सर्व शक्ती आहेत आणि तो अत्यंत बलवान आहे असं मानतो. मी त्या ईश्वराचा दास आहे, सेवक आहे, भक्त आहे, अशी भक्ताची वृत्ती असते. आणि सुखसुद्धा मिळवायला काहीच हरकत नाही आहे, सुखी असायला काहीच हरकत नाही आहे, पण केवळ मी एकटा सुखी आहे, बाकीचे सगळे दुःखात आहे असा विचार करणं आणि त्यांचं दुःख घालवण्याचा कुठलाही प्रयत्न न करणं ही आसुरी वृत्ती आहे. या सर्व गोष्टी सगळ्यांकडे असायला हरकत नाही. सुखी असावं, बलवान असावं, सिद्धी प्राप्त करून घ्याव्यात, चांगले चांगले उपभोग पण घ्यावेत, पण
ते केवळ मीच घेणार अशी वृत्ती असणं ही आसुरी वृत्ती आहे. प्रत्येक चांगल्या किंवा वाईट गोष्टीशी जेव्हा मी चिकटलेला असतो किंवा ती गोष्ट अहंकाराने केली जाते, तेव्हा ती आसुरी वृत्तींनी केलेली गोष्ट आहे. शत्रूला मारताना सुद्धा शत्रू दुराचारी आहे म्हणून त्याला मारायचं आहे असा विचार असेल तर ते स्वधर्मानुसार स्वकर्तव्यानुसार केलेलं युद्ध आहे. पण केवळ सगळ्यांनाच स्वतःचं शत्रू मानायचं आणि प्रत्येक शत्रूला मी मारत सुटीन असा विचार ही आसुरी वृत्ती आहे. या श्लोकामध्ये जो असौ शब्द आलेला आहे तो मूळचा असद ह्या सर्वनामाचं रूप आहे. असद ह्या सर्वनामाचा अर्थ होतो तो, ती, ते किंवा हा, ही, हे. इथे असौ जो शब्द आलेला आहे त्याचा अर्थ आहे हा. आजच्या या श्लोकामध्ये भगवंतांनी काय सांगितलं ते एकदा थोडक्यात बघूया. आसुरी वृत्तीचे लोक सगळ्यांनाच माझा शत्रू म्हणजे स्वतःचा शत्रू मानतात. त्या शत्रूंचा नाश करण्यामध्ये त्यांना त्यांचा खूप मोठा पुरुषार्थ वाटतो. ईश्वराला ते मानत नाहीत. मीच ईश्वर आहे अशी त्यांची वृत्ती असते. मीच उपभोग घेईन, मीच सिद्ध आहे, मीच बलवान आहे आणि मीच सुखी आहे असे विचार सर्व गोष्टींमध्ये त्यांचा मी अत्यंत प्रबळ असतो. अर्थातच आसुरी वृत्तीचे लोक अत्यंत अहंकारी असतात. सगळ्या गोष्टींशी त्यांचा मी अगदी प्रकर्षाने चिकटलेला असतो. त्यांना स्वतःच्या पुढे बाकीचं जग दिसतच नाहीत. त्यांच्या मनामध्ये केवळ स्वतः आणि स्वतः एवढेच विचार चालू असतात. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी. हरि ओम तत्सत.